चला लगेच पंच आपण देखील मैदानामध्ये या. कोणताही अवेग घेऊ नका. आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. आणि मॅच ही 3 ओव्हरची आहे याची देखील नोंद घ्या. मॅच ही 3 ओव्हरची आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. प्लीज शांतता राखायची आहे पॅव्हलियन मध्ये. हॅलो, केदारनाथ संघाच्या मालकांना इकडे बोलवा साहेब, कारण सर्वजण 3 ओव्हरची मॅच खेळायला रेडी आहेत. फक्त आपलाच विरोध आहे, फक्त केदारनाथ संघाचाच विरोध आहे सर. एक लक्ष द्या, सहकार्य करा राम साहेब. अहो साहेब तुम्ही राम राम, आपण कमिटी मध्ये आहे, विसरताय तुम्ही. पंच मॅच थांबवायची 1 मिनिट पंच.
मॅच 3 ओव्हरची आहे, याची देखील नोंद घ्या. मॅच 3 ओव्हरची खेळवली जाणार आहे. पण सर तुम्हाला देखील आम्ही कॉल देतोय, कमिटीचा नियम आहे मॅच 3 ओव्हरची होईल. अगदी पाहिलं तर बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 2 आणि 1 रन लागली आहे धावपलकावरती. एक मॅच आम्ही पाहतोय. 3 ओव्हरची डबल मॅच आहे तुमच्या समोर. ओहो, थोडा खाली ठेवलाय सबरी निलीबारी. या पद्धतीने हाताला साधतोय. तुम्हाला पाहायला मिळतोय क्रिकेट मधील जमिनी लगत जाणाऱ्या बॉलला सबरी निलीबारी असं म्हणतात. अगदी पाहिलं तर धावपलक जाऊन पोहोचेल. 2 वरती 2 धाबा जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. धावपलकावरती आहेत. बॉलचा खेळ पूर्ण झालाय 3. केतन ऑस्ट्रेलियाला उभा आहे. त्याच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर सलग 3 आले तर 201 कमांना जमा होतील, याची देखील नोंद घ्या. जरूर डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येतोय. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. धावा धावपलकावरती 2 लागल्यात. 2 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. पाहिलं तर बॉल पूर्ण झालेत. 4 आणि 2 बॉल बाकी आहेत. अगदी पाहिलं तर ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 मध्ये सेमी फायनल क्रमांक 1 चालू आहे. काय मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. 3 ओव्हर मध्ये किती जावा गोळा केल्या जातील हे देखील पाहायचं आहे. फटका केला जातोय हलक्या हाताने. या बॉलवरती धावा किती मिळणार आहेत. फिल्डर धावतोय तोपर्यंत त्यानं पडला, लढला, प्रयत्न केला,
प्रयत्न महत्वाचा ठरेल. 5 बॉलच्या अखेरीमध्ये धावा आहेत धावपलकावरती 3. एक बॉल जरूर बाकी आहे. एक चेंडूचा खेळ आहे बाकी. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 1 मधला. ओव्हर क्रमांक 1 तुम्हाला तुमच्या समोर पाहायला मिळतीये. असं क्रिकेट ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 इम्पॉर्टंट मॅच, महत्वाची मॅच चालू आहे. केतनच्या बॅट मधून जर 6 आला तर 101 जमा होतील याची देखील नोंद घ्या. केतन म्हटलं तर एक घातक आहे. घातक तुम्हाला पाहायला मिळतोय बॅटिंग मार्क वरती. ओव्हर क्रमांक 1 मधला शेवटचा बॉल. दबाव आहे, प्रेशर आहे, धगधग आहे. अशी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. ओव्हर का खेळला जातोय सरप पॅटन. तोपर्यंत आपण पाहिलं तर धावा मिळतील 4. 4 धाबेसाठी जरूर चौकार आलाय. 4 धावा मिळवणारा आणि या 4 धाब्यानं धाव फलक पाहिलं तर जाऊन पोहोचेल 7 वरती. पहिल्या ओव्हरची कहाणी संपली आहे. पहिल्या ओव्हरचा इतिहास संपलाय. पहिल्या ओव्हरचा जरूर खेळ संपत असताना धाव फलक जाऊन पोहोचणार आहे. आपण पाहिलं तर 7 वरती. एक ओव्हरच्या अखेरीस 7 धावा. पहिल्या 6 बॉल मध्ये 7 आलेत. पुढच्या 12 मध्ये धावा किती येतील हे देखील तुम्हाला पाहायचं आहे. अशी मॅच सलग 3 षटकार आले तर 501 ची नोट तयार आहे. सलग आले पाहिजे 3. 501 जमा होतील याची देखील नोंद घ्या. अभिष जाधव साहेब यांच्या माध्यमातून स्पीडअप घ्या. कोणताही वेग घेऊ नका. तुम्हाला देखील आम्ही विनंती करेन. साठी सलग 3 सिक्सरला आपण पाहिलं तर 501 जमा होतील याची देखील नोंद घ्या. 501 ची नोट घेऊन ते तयार आहेत. ते बोलू लागलेच कधी येतील सलग 3. दुसऱ्या साईडला तुम्हाला मॅच पाहायला मिळतीये. सेमी फायनल क्रमांक 1 चालू आहे. एका साईडला टीम तुम्हाला पाहायला मिळेल. हो चांगला बॉल, चांगला बॉल. क्रिकेट मधील सर्वोत्तम चांगला चेंडू हाताला जातोय. तुमचा टप्पा महत्वाचा आहे. तुमच्या गोलंदाजाला आपण पाहिलं तर अचूक टप्पा असणं महत्वाचं आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रण गोलंदाजी करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2 चा पहिला बॉल. ओहो सलग 2 डॉट बॉल आलेत. सलग 2 डॉट येताना आपण पाहिलंय. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. 2 बॉलचा खेळ जरूर पूर्ण झालाय. 4 बॉल अजून देखील बाकी आहेत. पुढच्या 4 बॉल मध्ये धावा किती येणार आहेत हे देखील पाहायचं आहे. पुढच्या 4 मध्ये धावा येणं महत्वाचं ठरेल. असं क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. पुढचा बॉल हाताला जाईल. ओहो केला जातोय. पिल्लर येणार आहे तोपर्यंत स्टॉप केला जाईल. स्टॉप तर केला. या बॉल वरती 1 रन मिळणार आहे. 3 बॉलच्या अखेरीस धावा धावपलकावरती आहेत 8. 8 धावा स्कोर कार्ड वरती सजल्यात. 3 बॉल जरूर पूर्ण झालेत. अजून पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल हाताला जाणार आहे. टीम मीटिंग करू नका. टीम स्पीडअप घ्या. सलग 3 षटकार आले तर 501 जमा होतील केतन साठी याची देखील नोंद घ्या. केतन घातक आहे. केतन कालच्या दिवसामध्ये अप्रतिम बॅटिंग केली आहे केतननं. ओहो केतननं फटका खेळलाय. महत्वाची कॅच. केतनला देखील जावं लागेल माघारी. केतन जागा सोडतोय. बॅटर गॉन. चलो जाऊचा इशारा. या मॅच मध्ये केतनला देखील जावं लागेल माघारी. अप्रतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. पाटण तालुक्यामधील एक टॉपचं आयोजन. एक चांगली स्पर्धा तुमच्या समोर ठेवली जातीये. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर तब्बल 30,001 रुपये. द्वितीय पारितोषिक पाहिलं तर 20,001 रुपये. चषक आहेत. मॅन ऑफ द मॅचला ट्रॉफी. ओहो चांगला बॉल हाताळलाय. म्हणजे चेंडूच्या वरून जादूची बोट फिरवलेत असे म्हणायला हरकत नाहीये. पडल्यानंतर थोडा राईस होतोय.
ते म्हणतात ना क्रिकेट मधला कट्टर बॉल हाताला कट्टर तो तर हाताला जातो या मॅच मध्ये. अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतीये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये डबल 1 to go असे म्हणायला हरकत नाहीये. अशी गोलंदाजी राहिली आहे. ओहो जास्तीच बाहेर व्हाईट बॉल जरूर आलाय. धावफलक पाहिलं तर 9 वरती जाऊन पोहोचणार आहे. 9 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. 9 रन. एक चांगलं क्रिकेट एक चांगली मॅच तुम्हाला तुमच्या समोर पाहायला मिळतीये. ओढ मॅच. ओहो उचलला जातोय. हवेमध्ये फसलाय. फिल्डर येईल. कॅच पकडली जातीये. या मॅच मध्ये पाहिलं तर राम झोडेनं पकडली आहे कॅच. बॅटिंग करत असताना बॅटर गॉन. 2 ओव्हरचा डबल खेळ संपलाय. धावफलक आहे स्थिर 9 आकड्यावरती. 9 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन बॅटर. चला लगेच कोणताही अभय घेऊ नका. टीम मीटिंग करू देऊ नका. पंच तुम्हाला मेन कॉल आहे. टीम मीटिंग करू देऊ नका. बॅटर या लगेच धाबत मैदानामध्ये. लास्ट ओव्हर शेवटचे 6 बॉल आहेत शिल्लक. पंच जरूर आमच्यापर्यंत पोहोचवतायत की शेवटचे लास्ट आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 6 बॉल मध्ये धाबा किती येणार आहेत. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचणार आहे 9 आकड्यावरती. 9 धाबा स्कोर कार्ड वरती. सजल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढच्या 6 बॉल मध्ये धावा किती येणार आहेत. ओहो ओव्हर क्रमांक 3 चा पहिला बॉल. तडाखा दिला जातोय. तडाखा सडक वरती बेधडक 6 धावेसाठी आलाय. वाह अप्रतिम स्ट्रोक. आता या मॅच मध्ये धाबा आलेत 6 आणि या 6 धावेनं धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचले 15 वरती. आता या मॅच मध्ये षटकार मारलाय पाहिलं तर महेशनं. प्रत्येक जण बोलू लागलाय हा केतन आहे का, हा केतन आहे का. म्हणजे प्रत्येकाच्या नजरा त्या केतन वरती आहेत. केतननं काल प्रत्येकाचं मन जिंकलंय. प्रत्येक जण आज बोलू लागलेत. सलग 3 आले तर जमा होतील 251. आणखीन एक आला सलगचा दुसरा. आबी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 251 होतील जमा. वा सलगचा आलाय दुसरा. या मॅच मध्ये धावफलक जाऊन पोहोचले आपण पाहिलं तर 21 वरती. 21 धावा स्कोर कार्ड वरती जरूर सजलेत. आणि जर बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडली कोणत्याही खेळाडून तर 51 रुपये जमा होतील. याची देखील नोंद घ्या. टीम मीटिंग नको आहे. टीम मीटिंग करायची नाहीये. 2 बॉल जरूर पूर्ण झाले. 4 बॉल बाकी आहेत. पुढच्या 4 बॉल मध्ये धावा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. असं क्रिकेट सुरू आहे. मॅच आता कोण घेऊन जाणार आहे हे देखील पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 3 म्हणजे शेवटची ओव्हर आहे. पुन्हा 3 आले तर जमा होतील 251. याची देखील नोंद घ्या. अभि जाधव साहेब यांच्या माध्यमातून. 3 बॉल पूर्ण झाले तर अजून 3 बॉल बाकी आहेत. पुढच्या 3 मध्ये धावा किती येतील. ओहो व्हाईट बॉल येणार आहे. व्हाईट बॉल नक्की येईल. पंच एक चांगला डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. तुमचं देखील आम्ही सेमीफायनल 1 मध्ये सहर्ष स्वागत करू. कालच्या दिवसापासून आणि आजच्या दिवसामध्ये एक चांगला डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. वाह 3 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झाला. अजून 3 बॉल बाकी आहेत. पुढच्या 3 मध्ये धावा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओहो चांगला चेंडू कमबॅक केला जातोय. कमबॅक करणारा बॉल हातालाय. बॉलचा खेळ पूर्ण झाला. पहिलं तर 4 चेंडू पूर्ण झाले. 2 बाकी आहेत. धावा धावफलकावरती 22 लागलेत. 22 रन स्कोर कार्ड वरती आहेत. बॉल झालेत पूर्ण 4. 2 आहेत बाकी. पुढचे 2 महत्वाचे ठरतील.
दोन सिक्स आले 251 याची देखील नोंद घ्या. ओ हो आला का पहिला आला होय आला पहिला. आता आणखीन एक आला तर 251 केले जातील रोख जमा. ओके असे म्हणू लागलेत 6 धावेसाठी जरूर आलाय. धावफलक पाहिजे तर जाऊन पोहोचणार आहे 28 वरती. आणखीन एक आला तर 251 रोख कॅश अभि जाधव साहेब यांच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत. वन कुसवडे त्यांच्या माध्यमातून केले जातील जमा. काय क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक आला तर 251 आला का आला का होय झाले 251 जमा 6 धावेसाठी. अप्रतिम आता जिंकण्यासाठी गरज आहे 35 धावेची. 34 धावा आल्यात 35 धावा जिंकण्यासाठी करायचेत. अप्रतिम मॅच. यानंतरची मॅच आम्ही कॉल देतोय. खोत फायटर्स तुम्ही या लगेच टॉस साठी. तुम्हाला मित्रांनो आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या. खोत फायटर्स आपण लगेच या. दुसऱ्या साईडला संघर्ष योद्धा मित्रांनो प्लीज या. आणि ही जी मॅच आहे ना ती बघायला मजा येणार आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. जो हारेल त्याचा प्रवास इथे थांबेल म्हणजे 365 दिवस वाट पाहावी लागेल. प्रत्येक जण बोलू लागेल 365 दिवस वाट पहा. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 ची वाट पाहावी लागेल अशी स्पर्धा. गणेश सर तुमच्या हस्ते आम्ही टॉस करतोय ज्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून या स्पर्धेसाठी एक वेगळी मेहनत राहिली आहे. तुमच्या हस्ते आम्ही टॉस उडवणार आहोत. अभिदादा जाधव तुम्हाला देखील आम्ही विनंती करेल आपण देखील जायचं टॉस करण्यासाठी. त्यांच्या माध्यमातून आज पैसे उधळले जात आहेत खेळाडूंवरती. हे खेळाडूंवरचं प्रेम तुम्हाला दिसून येते मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन थोडं फोकस करायचं आहे. कॅमेरामॅनची एक वेगळी मेहनत आपण पाहतोय या स्पर्धेसाठी.
खोट फायटर्स टॉस विन. दिनूदाचा सबका महत्वाचा निर्णय आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायचा आहे. तुम्हाला देखील कॉल देतोय, त्या व्यक्तीची देखील चर्चा करावी लागेल. एक दिलदार व्यक्ती महत्व DS4 सर्व त्यांचा देखील तुम्हाला खेळ पाहायला मिळणार आहे. रफ्तार का बादशाह बॉलिंग मार्क मध्ये आता दाखल होईल ओव्हर क्रमांक 1 घेऊन. रोशन अगदी आपण पाहिलं तर राजू धोनीराम कदम आमच्या सोबत आज जोडले गेलेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 30,001 रुपये देण्यात आलाय. वा साहेब, तुमचं देखील मी मनापासून आभार मानेन. सहकार्य करत राहा. ग्रामपंचायत प्रीमियर लीग व संपूर्ण 4 बाड्या कोणती स्पर्धा असो, त्यांच्या माध्यमातून 30,001 रुपये खायची गोष्ट नाहीये. इतकं मोठं प्राइस देणं. तर आपण पाहिलं तर चषक देखील राजेश कदम, रत्नदीप कांबळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. राम झोरे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झालाय. पहिला चेंडू रामनं उचलला, त्यानंतर दिला गेला फेकून. रामनं मिळवल्यात या बॉलवरती धावा 6 धावेसाठी दिला जातोय फेकून. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रामचा आपण पाहिलं तर अभिदादा देखील आमच्या सोबत आज जोडले गेलेत. सलग 3 आले तर 201 जमा होतील ते आमच्यापर्यंत कळवतायत. ओहो, गॅप फटका खेळला जातोय. आता या बॉलवरती पाहिलं तर क्रिकेट मधील पुस्तकी फटका खेळलाय. 4 धावा मिळवणारा, 4 धावा आम्ही जरूर ऍड करणार आहोत आणि या 4 धावेनं धावफलक जाऊन पोहोचणार आहे. पाहिलं तर थेट पण लेट 10 वरती 10 रन आहेत स्कोर कार्ड वरती. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. मुंबई पोलीस राम झोरे यांच्या बॅट मधून सलग 3 आले तर 201 जमा होतील याची देखील नोंद घ्या. अगदी पाहिलं तर सलग 3 आले तर 501 याची देखील नोंद घ्या. अभि जाधव साहेब यांच्या माध्यमातून राम झोरे यांच्यासाठी. दुसऱ्या साईडला दबाव आहे, प्रेशर आहे, थकधक आहे. खोत फायटर्स टीमचा निर्णय आपण पाहिलं तर ठरला बॅटिंगचा. त्या टीमने आमच्यापर्यंत पोहोचवले की आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू. खोत फायटर्स बॅटिंग करणार आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026. संघर्ष योद्धा आपण देखील तयार राहा. तुमची फिल्डिंग आहे, तुम्हाला हे करायची आहे फिल्डिंग. उडवलाय क्रिकेट मधील अप्रतिम फटका स्क्वेअर कटचा खेळाय 4 धावेसाठी. आलाय चौकार. वा, व्हॉट अ स्ट्रोक. या मॅच मध्ये धावा आता येऊ लागल्यात. बॅटिंग करत असताना राम झोरे सांगतोय मी देखील जिंकण्यासाठी चाललोय. वा, मुंबई पोलीस अप्रतिम राहिली आहे त्याची बॅटिंग. सापट मारणारा फटका आलाय. 4 धावेसाठी जरूर लगावलाय. 14 धावा 3 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. अजून 3 बॉल बाकी आहेत. असं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल हाताला जाईल. बॉलर तयार. आता बॉलरचे ठोके बाजू लागलेत. बॅटर ओहो, अप्रतिम स्ट्रोक यार, अप्रतिम फटका. वा, आला या बॉल वरती आपण पाहिलं तर 4 धावेसाठी पंच कळवतील. कर बावा 4 धावा ऍड करतोय आम्ही. 4 धावा ऍड 4 धावा ऍड केल्या जातील. हॅट्रिक चौकार आलाय. वा, सलग 3 चौकार लगावलेत. धावफलक पाहिलं तर 18 वरती जाऊन पोहोचणार आहे. 4 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. 4 बॉल झाले पूर्ण. आपण पाहिलं तर अजून देखील बॉलचा खेळ बाकी आहे 2. पुढच्या 2 बॉल मध्ये धावा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वा, नक्की ऐकत राहा. तुमच्या समोर ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026.
डॉट बॉल आलाय, डॉट बॉल जरूर येईल. 18 रन 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पहिलं तर एक बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल. ओव्हर क्रमांक 1 मधला तुम्हाला आता जरा पाहायला मिळणार आहे. राम झोरे नाव चर्चेमध्ये राहिलंय. अगदी पाहिलं तर मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू राम झोरे. सरळ बॅटनं फटका केला जातोय, त्याला एक खबासनी घालणारा. या बॉल वरती पाहिलं तर धाबा मिळतील. कार्पेटला आग लावत 4-4-4 नाहीये, चौकार धरून स्टॉप केला जातोय. या बॉल वरती धाबा मिळतील 3 धाबा ऍड केल्यात. आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी, अशी कथा तुम्हाला पाहायला मिळतीये मैदानाच्या आतमध्ये. धावपलकावरती धाबा 21 लागल्यात. अजून देखील जिंकण्यासाठी पाहिलं तर रन करायचे 14 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे बॉल असतील 12, जिंकण्यासाठी धावा करायचे 14. असं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. यानंतर तयार राहा. येणारे बॉल असतील 12, जिंकण्यासाठी धावा करायचे 14. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय या टीमचा महत्वाचा गोलंदाज, त्याला गोलंदाजी करायची आहे. योगेश जर या ओव्हर मध्ये फक्त 2 ते 4 धावा दिल्या, 4 धावा जर दिल्या, 4 मध्ये थांबवलं पुढच्या टीमला, तर 301 जमा होतील, याची देखील नोंद घ्या. नवीन प्राइज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत आम्ही प्राइज ऐकले षटकारासाठी, चौकारासाठी, विकेटसाठी, पण हे प्राइज वेगळंच होतं. फटका जरूर केला जातोय. फिल्डर आलाय, तोपर्यंत या बॉल वरती धाव कंप्लीट केली आहे. एक धाव जरूर कंप्लीट केली जाणार आहे. ओव्हर क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतीये. पहिला बॉल आला 1 रन साठी, 1 रन तुम्हाला पाहायला मिळतीये. क्रिकेट म्हणजे काय आहे? आमचं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. जेव्हा क्रिकेट या शब्दाचा अर्थ कळत नव्हता, तेव्हा लागलेला नाद म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. विकेटचं पतन, आणखीन एक बॅटर, आणखीन एक हादरा, आणखीन एक विकेट, बॅटर गॉन, चलो जाऊचा इशारा. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना गोल्डन का शिकार चाललाय माघारी. ओढा मॅच 2 बॉलचा झाला की पूर्ण 4 बॉल बाकी आहेत. असं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. खेळ लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा टिपली जाते मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला पाहायला तर मिळतीये संपूर्ण टॉस का बॉस आमचा दाखवला जातोय. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 संपूर्ण आमचे आयोजक त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला वेगळी शोभा आली आहे, असे मानायला काय हरकत नाहीये. आपण पाहिलं तर 10 संघ मालक 10 इकॉन या स्पर्धेमध्ये पाहिलं तर फक्त 2 टीम बक्षीस मारणार आहेत, बाकीचे 8 संघ हारणार आहेत. कोणतीही काळजी घेऊ नका, कारण कायम क्रिकेट खेळत राहा. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत होती. प्रत्येक जण क्रिकेट खेळत राहा, 100% देत जा. तुम्हाला एकदा ना एकदा हेच मिळणार आहे. या क्रिकेटमध्ये बॉलर तयार होणार आहे. एक आपल्या मातीतील चांगला चेंडू बाहेर काढावा लागेल या मॅच मध्ये, असं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. होय, तेच केलंय. आपल्या मातीतील चांगला चेंडू बाहेर काढलाय. या बॉलवरती धाबा कधी मिळणार आहेत. तोपर्यंत दुसरी साडी धावतोय, डायरेक्ट हिट. तोपर्यंत काय होणार आहे? मोये ओ युटी आउट. बॅटर कोण जावं लागेल माघारी. बॅटिंग करत असताना काय थ्रो तुम्ही पाहिला, डायरेक्ट हिट. एखाद्यानं बंदुकीतून गोळी मारावी तसा चेंडूला फेकून दिलाय. अप्रतिम राहिली फिल्डिंग. डायरेक्ट हिट केला, त्यानंतर फिल्डर होता, त्यानं पकडला, डायरेक्ट स्टंप उडवल्यात. विकेटचं पतन. आता कदाचित मॅच फिरू शकते. वा, तुषार फायटर्स जिंकली तर 201 चं प्राइस जमा होणार आहे.
अभि जाधव यांच्या माध्यमातून जर तुषार फायटर संघ या मॅच मध्ये जर विजय मिळवला तर जमा होतील 201. संपूर्ण ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आवडती संघ आहे, त्यामुळे त्यांचं प्रेम तुम्हाला दिसून येते मैदानाच्या आतमध्ये. आणि काय तुम्ही स्कोर कार्ड येऊन बघितलं, ओव्हर क्रमांक 2 पहिल्या बॉलवरती 1 रन, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. ए मेरिटची देखील आमच्या सोबत आज चर्चा करावी लागेल. ए मेरिटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचा व्हिडिओ टिपला जातोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हो, अपील केली जाते, अपील करण्याचा प्रयत्न राहिलाय. आपण चर्चा करत आहोत ए मेरिटची. ए मेरिट्स म्हटलं तर संपूर्ण स्पर्धा ज्याच्या माध्यमातून झूम केली जाते. खरंच इंस्टाग्राम वरती जा, ए मेरिट्स आयडी सर्च करा आणि सर्वांनी नक्की फॉलो करा. तुमची जर क्रिकेटची एखादी व्हिडिओ बनवायची असेल तर नक्की ए मेरिट्स कडे जरूर रिप्लाय करा. जरूर तुमची व्हिडिओ बनवून दिली जाईल ए मेरिट्सच्या माध्यमातून. ओहो, आणखीन एक चांगला चेंडू, वर्गातील गप्पा, क्रिकेट मधला टप्पा आता तुम्हाला कळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. हेच तर क्रिकेट पाहायला मिळतंय. आता या मॅच मध्ये डबल बॉलचा खेळ पूर्ण झाला. 5 एक बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल. आता जर डॉट बॉल आला, विकेट आली तर 101, याची देखील नोंद घ्या. ओहो, आता या मॅच मध्ये 1 धाव. काय मॅच चालू आहे. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. आता स्ट्राईक एंडला जो बॅटर गेलाय तो आता नष्ट केला येईल. मोये मोये अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल असतील 6, जिंकण्यासाठी रन करायचे 10. 10 धाबाचं डिपेंड केलं तर 11 हव्यात, सॉरी 11 रन करायचे जिंकण्यासाठी. आता मॅचला मजा येईल. चर्चा नको आहे, चर्चा नको आहे. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला विनंती आहे. चर्चा 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 हा शब्द असा आहे, चर्चा करायला लावणारी मॅच तुमच्या समोर चालू आहे. आता बॅटरचे ठोके, बॉलरचे ठोके, अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. दोघांचे देखील ठोके वाजू लागलेत. ओ बॉल आता लक्षात हो, या बॉलवरती रन किती मिळाले. 1 धाव कंप्लीट केली जातीये. 1 वरती थांबवलंय. आता या मॅच मध्ये बॅटिंग साठी ओहो, पंच डिसिजन नो बॉल, नो +1 म्हणजे आत्ताच्या धाबा 2. 9 धाब्याची गरज आहे 6 बॉल मध्ये. पंचांनी निर्णय दिलेला आहे, गोळा होऊ नका प्लीज एकत्र. तुम्हाला कॉल आहे, पंच कळवत आहे तुमच्यापर्यंत. स्पीडअप घ्यायचंय प्लीज, लगेच स्पीडअप घ्या. शुभरचा कॉल आहे, स्पीडअप घ्यायचंय.
स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय. चला स्पीडअप घ्या, कोणताही अभय घ्यायचा नाहीये. फिल्डिंग करणारी टीम. 6 बॉल मध्ये 9 धावा. फटका खेळलाय. आता या बॉल वरती धावा मिळतील. 6 आलाय सिक्सर. 6 धावेसाठी ठोकलाय. आता जिंकण्यासाठी गरज आहे 3 रनची. 5 मध्ये 3 करायचे आहेत. वैयक्तिक 24 वरती बॅटिंग करतोय राम झोरे. त्याची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता 4 मध्ये 2 धाबा करायचे आहेत. 4 मध्ये 2 धाब्याची गरज आहे जिंकण्यासाठी. ओहो, गणलंय काय विकेटचं पतन. राम झोरेला जावं लागेल माघारी. दोन धावेची गरज आहे. 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावा करायचे 2. पंच आत्ताचा डिसिजन. अखेरीस पहिले तर बॅटिंग करणारी टीम विजय राहिली आहे. चला यानंतरची मॅच लगेच दाखल व्हा टीम मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला देखील कॉल आहे. कॅप्चर नाही होणार आहे.
ओ युटी आउट. आउट आहे बॅटर. तीन बॉल मध्ये एक रन करायची आहे जिंकण्यासाठी. ओहो, अखेरीस पाहिलं तर फायनल मध्ये दाखल झाली आहे टीम तुम्हाला पाहायला मिळतीये. केदारनाथ 11 संघ पाहिलं तर दाखल झालाय फायनल मध्ये. पहिलं पर्व, पहिली टीम, पहिली फायनल खेळणार आहेत यंदाच्या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चला चला, मैदान खाली करा लगेच, मैदान खाली करा लगेच. खेळाडू चला लगेच मैदान खाली करा. यानंतरची टीम